तुमच्या घरी पण कढी केली की ती कढी फुटते का? मग ही पद्धत नक्की करून बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खानदेशी पद्धतीची कढी बनवणार आहोत। त्या कढी करताना आपण पूर्ण टिप्स आणि ट्रिप्स फॉलो करणार आहोत, त्यामुळे तुमची जी कढी आहे ती अगदी परफेक्ट बनेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा। राम मंडळी, आज आपण बनवणार आहोत खानदेशी कढी। त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दही। आता हे जे दही आहे हे तुम्हाला मलाई दही वापरायचं आहे आणि मुळीच आंबट दह्याचा वापर करायचा नाही आहे। त्यामध्ये मी 2 कप पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1/3 कप बेसन। आता बेसन घातल्यानंतर आपल्याला याला चांगलं रवीने आपल्याला मिक्स करायचं आहे। तुमच्याकडे हँड मिक्सी असेल तर तुम्ही हँड मिक्सी किंवा बीटरचा वापर केला तरी चालेल आणि याला चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्हाला फॉलो करायच्या असतात। आता आपण कन्सिस्टन्सी चेक करूया। मला हे थोडं बॅटर घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी पुन्हा पाणी घालणार आहे। अर्धा कप मी मध्ये पाणी घालते आहे। पुन्हा आपण बॅटर चेक करूया। आता याची कन्सिस्टन्सी छान आहे। आता एक कढई घेतलेली आहे। या कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे 3 चमचे तूप। आता तुम्हाला कधीही तूपच घालायचं आहे। तूप घातल्याने कढीचा जो सुगंध आहे तो खूप छान येतो। तूप चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी। मोहरीला तडकू दिल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा जिरं आणि छान प्रकारे याच्यामध्ये मस्तपैकी थोडीशी मेथी दाणे घालायचे। मेथी दाण्यांनी याचा स्वाद खूप छान होतो, त्यामुळे मेथी दाणे टाकायचे आहे। हिंग हा आवर्जून घालायचा आहे। भरपूर लोक दगडफूल सुद्धा घालतात, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी स्किप केलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या कापलेल्या घालायच्या आहे आणि 1 मोठा चमचा आलं लसूणची भरडलेली पेस्ट आपल्याला घालायची आहे। खलबत्त्यामध्ये ठेचलेली घालायची आहे, अगदी बारीक पेस्ट घालू नये। यामुळे काय होतं, कढीची जी चव आहे ना ती अशी लसूण लागते। त्यामुळे नेहमी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला अद्रक लसूणची आपल्याला भरडच घालायची आहे। त्यानंतर कढीपत्ता, कढी करतो आहे त्यामुळे कढीपत्ता हा आलाच पाहिजे। भरपूर प्रमाणामध्ये मस्तपैकी कढीपत्ता घालायचा आणि पुन्हा एकदा हे सर्व जे आहे हे परतून घ्यायचं आहे। आता याचा जो लसूण आणि अद्रकाचा जो कच्चापणा आहे किंवा कच्चा वास आहे तो जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, साधारणतः 1 मिनिट ते 1.5 मिनिट। त्यानंतर आपल्याला आपण जे मिश्रण बनवलेलं होतं ते कढईमध्ये आपल्याला ओतायचं। आता कढी करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात नेहमी ठेवायची आहे की जेव्हा तुम्ही कढईमध्ये ताक आणि बेसन मिक्स केलेलं बॅटर ओतता त्यावेळेला गॅस जो आहे तो मंद असायला हवा। त्यानंतर कढीला कधीही आंबट ताकाचा वापर करू नये। कढी करताना कधीही मलाई दह्याचा वापर करावा, जेणेकरून तुमची जी कढी आहे ती छान आंबट गोड होईल। त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला उकळी येईस्तोवर तुम्हाला कढीची वाट पाहायची आहे। आता छान प्रकारे उकळी फुटायला लागलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता उकळी फुटेपर्यंत सुद्धा आपली कढी जी आहे ती फुटलेली नाही आहे, तर यासाठी एक छोटीशी ट्रिक आपण इथे वापरलेली आहे। माझ्या आईची ट्रिक आहे। माझी आई खूप वर्षांपासून ही ट्रिक वापरते, त्यामुळे कढी कधीही फुटली नाही। तर आता छान कढीला उकळी आलेली आहे, आपण त्यामध्ये घालणार आहोत मीठ। आता इथे मी चवीनुसार मीठ घालते आहे। साधारणतः 1 चमचा मीठ इथे घातलेला आहे। आता उकळी फुटल्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे, मीठ घालायचं आहे, त्यामुळे तुमची जी कढी आहे ती कधीही फुटणार नाही। आधीच जर तुम्ही मीठ घातलं तर आंबट दही आणि मीठ यामुळे कढी फुटण्याची शक्यता असते। आता मस्तपैकी कोथिंबीर घालून गरमागरम कढी ही भाकरीसोबत आणि मस्त तोंडी लावायला तयार आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर